सन्माननीय जयंत पाटील. सभापती महोदया, गेल्या अधिवेशनात मंत्री महोदयांनी आणि शासनाने ते सांगितलं, तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी देतात. सभापती महोदया, आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो. या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली, त्यावेळेला पण आम्ही ते मागणी केली की जातीय निहाय जनगणना पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे. आरक्षण तुम्ही 10% वाढवलं, ते वाढवता येतं का? कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही. आणि त्यामुळे सभापती महोदया, या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी शहाणीने एक केस टाकली, त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलो आहोत. म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे. सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये. आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण आणि त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ तुमची जी कमिटी नेमली त्याच्यावर चर्चा झाली का? नंबर 1. नंबर 2, हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं, जसं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे की ज्याला तुम्ही 10% दिलेलं आहे केंद्र सरकारने, ते कुठल्या कायद्याने दिलंय? जर आपल्याला वाढवता येत नाही, मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे? त्याची पण कमिटीने विचार केला आहे का? कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का? आणि तिसरा प्रश्न, जातीय जनगणना तामिळनाडूने केली, बिहारने केली. बिहारला परवा स्टे आलेला आहे. त्याबाबत विचार विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का? या 3 माझ्या प्रमुख प्रश्न आहेत. सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जगताप साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं, आपण हा 10%चा आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहांनी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे. हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत, शासनाचं मत, ह्या 10% आर्थिक मागास कसा आहे हा समाज, हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्यावेळी आपण केलेलं नंबर 1. आणि राहिला प्रश्न जातीय जनगणनेचा, तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो. वसतिगृहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिगृहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत, अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिगृह सुरू केलेली आहेत. आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा, सरकारी जागा वसतिगृहाच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत. जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं मॉडेल प्लॅन आपण त्या वसतिगृहांचा तयार केलेला आहे. जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वसतिगृहांची कामं सुरू केलेली आहेत. सन्माननीय काळे सरांनी पोलीस केसेसचा एक विषय सांगितला आणि तोच प्रश्न माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितला होता, जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे. तो राहिला मगाशी मला उत्तर द्यायचा. याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदया, राज्य सरकारची भूमिका आहे की 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागे घेत नाही. या बाबतीत माननीय मनोज दादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागे घेण्याची शिफारस केलेली आहे. असे जवळपास 157 गुन्हे आहेत आणि 36 गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही. तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल. सन्माननीय